नमस्कार. आर न्यूजच्या गुरुवार दिनांक 15 मेच्या बातमीपत्रात आपले मनपूर्वक स्वागत. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत महालक्ष्मी TMT बार्स. नाते अविरत जुळते आणि प्रत्येकाच्या मनातील चव जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले. आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहूयात मॉर्निंग वॉकला गेलेल्या 78 वर्षीय शरद गुडसे यांना पाठीमागून वाहनाची जोरदार धडक. मारुती इग्निस वाहनाने दिलेल्या धडकेत जागीच मृत्यू. चालकाविरुद्ध गडिंग्लज पोलिसांनी नोंदवला गुन्हा. गोकुळ अध्यक्षपदावरून संघर्ष शिगेला. अरुण डोंगळेंनी राजीनामा नाकारत घेतली महायुतीच्या पाठिंब्याची ढाल. मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार राजीनामा न देण्याची स्पष्ट भूमिका डोंगळेंनी मांडली माध्यमांसमोर. 45 कोटींचा ATC टॉवर आणि अग्निशमन केंद्राचे केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते उद्घाटन. कोल्हापूर नागपूर विमानसेवेला सुरुवात. विमानतळाला छत्रपती राजाराम महाराजांचे नाव देण्याचा प्रस्ताव. विमानसेवेचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्यात आणण्यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही. PM किसान योजनेसाठी 31 मेपर्यंत विशेष मोहीम. 22,000 शेतकरी लाभापासून वंचित राहण्याची शक्यता. कोल्हापूर जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांची eKYC, बँक सीडिंग, भूमी अभिलेख अद्ययावत करणे आवश्यक. 31 मेपर्यंतच्या मोहिमेत त्रुटी दूर केल्यास 20वा हप्ता मिळणार. नव्या पाणी योजनेने आजरेकर सोसत आहेत धूळ आणि चिखल साम्राज्याचे हाल. त्यातच गटारीसाठी सुरू असते रस्ते खुदाई. पावसाळ्यापर्यंत काम होणे अशक्य असल्याने येणारे वर्षही त्रासातच. कोल्हापूर जिल्ह्यातील 8,629 जण सैन्यात, त्यापैकी 2,111 फक्त चंदगड तालुक्यातील. दहशतवाद्यांविरोधी मोहिमेपासून युद्धजन्य परिस्थितीतही कोल्हापूरकरांचा सक्रिय सहभाग. शहीद जवानांचे बलिदान आणि तरुणांचा सैन्यात भरतीसाठी सातत्यपूर्ण सराव. मुगळी येथे अवधूत विकास सेवा संस्थेमार्फत सुरू झाले डिजिटल सेवा केंद्र. शेती, आधार, ड्रायव्हिंग लायसन्ससह विविध सेवा आता सहज आणि स्वस्तात. उद्घाटन सोहळ्यात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार. संत्याकुली आत्मकथनाला दमसाचा कृगो सूर्यवंशी पुरस्कार जाहीर. ॲडव्होकेट संतोष मळवीकर यांच्या आत्मकथनाला मिळाला प्रतिष्ठित साहित्य गौरव. केवळ 2 महिन्यात मिळाले 3 राज्यस्तरीय पुरस्कार. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.